मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI प्रवेश अर्ज भरणं पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. कारण बरेच रिक्त जागा ज्या दिसत आहेत त्याच्या अगेन्स्ट अर्ज भरणे किंवा मुलांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नसतील आणि ॲडमिशनसुद्धा मिळाले नसेल तर यांच्यासाठी स्पॉट ॲडमिशनचे नवीन वेळापत्रक आलेलं आहे. 20,000 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी अद्याप रिक्त दिसत आहेत. तर ITI प्रवेश अर्ज भरणे सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालेले नाही त्या सगळ्यांना इथे ॲडमिशन मिळून जाणार आहे. तर उद्यापासूनच या विशेष फेरी चालू केलेली आहे. तर वॉक इन ॲडमिशन, वेकंट सीट शोधा आणि प्रत्यक्ष ॲडमिशनला निघून जा. तर या ठिकाणी सिव्हिल रिलेटेड आहेत, इलेक्ट्रिकल रिलेटेड आहेत, मेकॅनिकल रिलेटेड आहेत, कॉम्प्युटर आहेत, फॅशन रिलेटेड सर्व प्रकारच्या जागा तुम्हाला 20,000 या ITI ॲडमिशनसाठी ओपन केलेल्या आहेत. तर वेकंट सीट शोधायच्या कशा, त्याचबरोबर ॲडमिशन कधी घ्यायचं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मित्रांनो इथे DVTने परत एकदा सुवर्ण संधी दिलेली आहे. प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक अपडेट केलेलं आहे. तर यामध्ये नव्याने अर्ज भरणे, ज्या मुदती दिलेल्या होत्या म्हणजे विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांसाठी संधी दिलेली आहे. त्याचबरोबर इतर उमेदवारांसुद्धा संधी आहे. तर ज्यांनी अद्यापपर्यंत अर्ज भरले नाही त्यांच्यासाठी 13 ते 16 ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे ॲडमिशन प्रवेश अर्ज भरणे. म्हणजे 5 दिवस दिलेले आहेत आणि त्या 5 दिवसात तुम्हाला अर्ज भरून पूर्ण प्रोसेस करायची आहे. आणि लगेच ॲडमिशनसुद्धा या ठिकाणी प्रोसेस झाल्यानंतर सर्व शासकीय खाजगी रिक्त जागा ह्या 13 तारीखपासूनच ओपन आहेत. त्यामुळे ज्यांनी पूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी उद्यापासून ॲडमिशन असणार आहे. आणि इतर उमेदवारांसाठी सुद्धा जे उमेदवार प्रत्यक्ष संस्थेत येऊन हजर होऊन त्या ठिकाणी अर्ज ज्यांनी भरलेले आहेत याच्यापूर्वी 13 तारीखपासून 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 8 ते 12 या कालावधीत म्हणजे साधारण 11:30च्या दरम्यान तुम्ही यायचं आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये हजेरी लावायची आहे. आता सदर फेरी जी असणार आहे ते 13 तारीखपासून सलग चालू केलेली आहे. आणि जे नवीन अर्ज भरणार त्यांनासुद्धा या ठिकाणी लगेच संधी दिलेली आहे. खाजगी ITI असतील, त्याचबरोबर गव्हर्मेंट ITI असतील, सदर प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र घेऊन 13 तारीखलाच हजर राहायचं आहे. आता अशा प्रकारे ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांच्यासाठी संधी आहे आणि ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. तर वेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला जायचं आहे. त्याच्या अगोदर वेकंट सीट किती दिसतील तर साधारण 1.5 लाखच्या वर ॲडमिशन आहे. तर आत्तापर्यंत 1,30,000 झाले आहे. म्हणजे 20,000 जागा तुम्हाला अद्याप रिक्त दिसत आहेत. ते कशा बघायच्या आहेत तर वेकंट सीट रिपोर्ट काढून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर रजिस्टर ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. आता हे उद्या चालू होईल. हा टॅब जो आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचा उद्या चालू होईल. आणि ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना व्हेकंट सीट बघायचे आहेत तर लॉग इनमध्ये जायचं आहे आणि कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन डिटेल टाकायची आहे. त्याचबरोबर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा व्हेकंट सीट रिपोर्ट हा टॅब दिलेला आहे. याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जवळपासची संस्था ॲडमिशन प्रोसेसमध्ये बघू शकता किती जागा रिक्त आहेत. आता इथे मी इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट केलेला आहे गव्हर्मेंट, जिल्हा सिलेक्ट केला जो तुमच्या जवळचा जिल्हा असेल. आता इथे मुंबई सबअर्बन किंवा मुंबई सिटी आपण बघू. आता इथे मुंबईमध्ये तालुकासुद्धा मुंबई आहे. जिल्हा सिलेक्ट केला मुंबई, तालुका सिलेक्ट केला मुंबई. प्रशिक्षण संस्थासुद्धा भरपूर आहेत. आता याच्यामध्ये आपण मुंबई 11 ही प्रशिक्षण संस्था घेतली, सर्च केलं. आता इथे तुम्हाला खाली PDF निघून जाईल. त्या PDFमध्ये किती जागा व्हेकंट आहेत ते लगेच दिसणार आहेत. तर हे व्हेकंट सीट रिपोर्ट तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड करून जवळपासच्या ITIमध्ये तुम्ही बघू शकता की किती जागा व्हेकंट आहेत. शेवटी दिलेला आहे तो व्हेकंट सीट रिपोर्ट. तर यामध्ये बऱ्यापैकी जागा रिक्त दिसत आहेत. 324 जागा मुंबई 11ला अजून रिक्त आहेत. तर कोणकोणते ट्रेड आहेत हे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सदर जागा
अजूनही रिक्त होणार, कारण बरीच मुलं अजून ॲडमिशन कॅन्सल करून सुद्धा गेलेली आहेत. इलेक्ट्रिशियनसुद्धा रिक्त होईल. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर उद्यापासूनच सकाळीच हजर राहायचं आहे. 11:30 नंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सगळ्या